नमस्कार भायांनो आणि माणसांनो आणि त्याच्या पोट्या वाटतानो स्वागत आहे तुमच्या कोण बनेगा हजारपती मध्ये। आणि आज आपल्या समोर गरम शीट वर बसले आहे परवीन भाऊ वानखेडे। तर परवीन भाऊ सांगा तुमचं काय म्हणणं आहे केबीसी बद्दल। मी जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेसमोर मस्त केबीसीच्या चिठ्ठ्या काढत होतो आणि 2-4 रुपये नेहमी जिंकत होतो। तेव्हा मला माहित झालं का मी लगेच हुशाराव म्हणलं। तेव्हा मी ठरवलं का खरोखरच्या केबीसी मध्ये एक दिवस जाईन आणि कमीत कमी 650 रुपये तरी तिथून जिंकून येईल। बिलकुल तुम्ही जरूर जिंका। तर चला मग आपण गेमला सुरू करूया। तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी परवीनजी, लग्न करण्यासाठी काय गरजेचे आहे? ऑप्शन ए मंगल कार्यालय, ऑप्शन बी बेवडे मित्र, ऑप्शन सी डाळ भाजी आणि कढी की ऑप्शन डी सरकारी नोकरी? सांगा परवीनजी। मोठा कठीण प्रश्न आहे हा। त्या बहीण मंगल कार्यालय जर नाही राहिलं तर चला आपण घरी लग्न करू शकतो अंगणामध्ये। साले बेवडे मित्र जर नाही राहिले तर लग्नामध्ये नाचन कोण, उलट्या कोण करण? चाल तेही नाही राहिले तर साला करून घेऊन कसं तरी लग्न। साला डाळभाजीनं कढी जर नाही राहिली लग्नामध्ये तर का काही लोक चल जाऊ दे पनीरची भाजी आणू आपण। पण सरकारी नोकरी शिवाय लग्न होणं साला आजच्या काळात मोठं मुश्किल आहे। मोठ्या बा सरकारी नोकरी ऑप्शन डी ला लॉक करा। ठीक आहे परवीनजी, तर कम्प्युटर भाऊ ऑप्शन डी सरकारी नोकरीला लॉक करा। बिलकुल बरोबर उत्तर आहे तुमच्या परवीनजी। वा वा वा, तुम्ही जिंकले आहे 150 रुपये। कसं वाटून राहिलं परवीनजी तुम्हाला? चांगलं वाटते मोठे बा। तर परवीनजी 570 रुपयासाठी आता दुसरा प्रश्न, कोणती दारू पिण्यासाठी चांगली वाटते? अरे वा। तर परवीनजी तुमचे ऑप्शन आहे ए देशी, बी विदेशी, सी मवाची का डी फुकटची? पुन्हा लगेच कठीण प्रश्न विचारले तुम्ही मला। मोठ्या बा मला लाईफ बॉय यूज करायची आहे। या प्रश्नाचं उत्तर माझ्या बापाला जरूर माहित असन। दिवसभर चाप बहीण मस्त पिऊन टुल्लू होऊन राहते। मला माझ्या बापाला व्हिडिओ कॉल करायचा आहे मोठ्या बा। ओके, तर कॉम्प्युटर भाऊ परवीनच्या बापाला फोन लाव। नमस्कार बाबाजी, काय म्हणता? अबे साल्याचा काढू का बे? काय म्हणता? घरी या। नमस्कार परवीनचे बाबा। अबे बे परवीन, हा तर अमिताभ बच्चन सारखा दिसून राहिला बे। बाबाजी ते अमिताभ बच्चनच होय। मी कोण बनेगा हजारपती मध्ये आलो। त्या माहिले अमिताभ बच्चन? अमिताभ जी काय म्हणता? नमस्कार नमस्कार नमस्कार, काय म्हणता? अरे तो तुमचा एक डायलॉग होऊन जाऊ द्या ना। तो आपला काय म्हणते त्याला, काय प्रतिष्ठा परंपरा अनुष्का शर्मा। एक अरे परवाकरजी, तो डायलॉग तसा नाही आहे। तो डायलॉग तो असा आहे का, प्रतिष्ठा परंपरा अनुशासन। अरे वा 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 वा, काय डायलॉग मारला तुम्ही अमित शहाजी, काय डायलॉग मारला तुम्ही। वा 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 वा, एक नंबर। तुम्ही घेता का थोडीशी? अमित शाह? अरे वा परवीन भाऊ, आपल्या बापाला सांग थोडसा प्रश्नाचं उत्तर दे म्हणा। काय आहे? बाबाजी ते अमिताभ बच्चन आहे, अमित शाह नाही। तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्या। तर प्रश्न आला एक मले। हे प्रश्न असा आहे का, दारू कोणती पिण्यासाठी चांगली वाटते? अबे साल्या, त्या बाप्पाला नेऊ, आपल्या बाप्पाला विचारतेस तू का दारू कोणती प्यायला चांगली वाटते म्हणून? घरी ये साल्या, तू काढतो बरं, घरी ये। अरे तुमच्या बाबाजीने तर फोन ठेवला परवीन भाऊ। आता कसं, आता उत्तर कोण देण्याचं? समय समाप्तीची घोषणा। तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण पुढच्या भागामध्ये पाहून याचं उत्तर काय आहे तर तोपर्यंत तुम्ही सगळे माझ्यासोबत बनून राहा। प्रवीण भाऊ पण येतच राहा। आणि तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचे उत्तर जर येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा। ठीक आहे, भेटू मग पुढच्या भागात।